सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतले. तब्बल 26व्या दिवशी ते उपोषण मागे घेतलं. पण या उपोषणातून नेमकं साधलं काय? नीट परीक्षा घोटाळा प्रकरणामध्ये देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी कॉकरोच जनता पार्टीने केली. त्या आंदोलनामध्ये सोनम वांगचूक यांनी उपोषण सुरू केलं होतं. 65 खासदार आणि कॉकरोच जनता पार्टीने विनंती केली की त्यांनी त्यांचं उपोषण थांबवावं, त्यांच्या प्रकृतीला धोका संभवतो. त्यांनी त्या विनंतीला मान दिला. पण त्याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे, देशभरामध्ये हे आंदोलन पसरलं होतं, त्याच्यातून फार मोठा हिंसाचार होऊ शकतो ही भीती व्यक्त करण्यात आली. त्याच्यामुळं त्यांनी ते सगळ्यांच्या विनंतीला मान दिला आणि ते उपोषण मागे घेतलं. या आंदोलनातून नेमकं साधलं काय असं लोक विचारतायत. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला का? नाही झाला. धर्मेंद्र प्रधान अजूनही त्या पदावर कायम आहे, त्यांचा राजीनामा घेतील की माहीत नाही. भाजप त्या बाबतीमध्ये आडेलतट्टूपणा कायम करतं हे नक्की आहे. परंतु या आंदोलनातून एक झालं, देशामध्ये झोपी गेलेले सगळे राजकीय पक्ष खडपडून जागे झालेत आणि आंदोलनातून काहीतरी सरकारला झुकवता येतं हे त्यांना आता लक्षात आलेलं आहे. ज्या विरोधी पक्षांनी सगळे हातपाय गाळले होते, काही होणार नाही, आता भाजप वाटेल ते करतंय, हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे वगैरे वगैरे. एक सोनम वांगचूक यांच्या उपोषणातून एक साधलाय. देशभरातील जनता, युवक, शेतकरी, कामगार, वकील सगळे जागे झालेत. त्यांनी एक दाखवून दिलेलं आहे की सरकार झुकू शकतं. हे या आंदोलनाचं फार मोठं यश आहे. जणू तुम्हाला काय वाटतं? जरूर व्यक्त व्हा. धन्यवाद.